भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि राष्ट्रसंत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु होते. बाबासाहेबांनी कधीही त्यांची जयंती साजरी केली नाही, पण संविधानाच्या माध्यमातून त्यांची शिकवण सत्यात आणली. माझा जय जयकार करण्यापेक्षा माझं राहिलेलं काम पूर्ण करा, असं बाबासाहेबांनी सांगितलंय. त्यामुळे न्याय, समता, बंधुभाव आणि वैज्ञानिक दृष्टीवर आधारित नवा भारत निर्माण करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन D.R. ओहोळ यांनी केलं. कागलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी झाली. नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कागलमधील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी नगराध्यक्षा सविता माने, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर, अखिलेश राजे घाटगे, उपनगराध्यक्ष जयवंत रावण उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी मोठं काम केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वाभिमानानं जगण्याचं बळ मिळालंय, असं व्याख्याते D.R. ओहोळ यांनी सांगितलं. भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रसंत कबीर यांना बाबासाहेब गुरु मानायचे. त्यांची शिकवण बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशात लागू केली. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्यासाठी भक्त नव्हे तर बाबासाहेबांचे अनुयायी बनलं पाहिजे, असं ओहोळ म्हणाले. यावेळी नामदार मुश्रीफ आणि समजितसिंह घाटगे यांची भाषणं झाली. या कार्यक्रमाला मुख्य अधिकारी अजय पाटणकर, नानासो कांबळे, चंद्रकांत गवळी, सौरभ पाटील, अजित कांबळे, विवेक लोटे, संजय चितारी यांच्यासह कागल नगरपालिकेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.